बापलेख. लेखक डॉक्टर अमित बिडवे. अभिवाचन डॉक्टर सुनीता कटारिया. परवा OPD संपायला आली असताना एक जवळचा मित्र आला होता. नेहमीच्या गप्पा झाल्या, पण तो जरा अस्वस्थ वाटत होता. काय झालं रे? नेहमीच्या मूडमध्ये दिसत नाहीयेस? मी विचारलं. अम्या, एक सांगू का? तो ऐसपैस बसत म्हणाला. सालं आयुष्यात कितीही वादळ येऊ देत, कितीही भरकटू दे आपण, आपली पोरं जे प्रेम करतात ना आपल्यावर, त्याचे डोळे भरून यायला लागले. गळ्याजवळचं हाड थरथरत होतं. मी खुर्चीवरून उठायला लागलो. खिशातून रुमाल काढत दुसऱ्या हाताने त्याने मला बस असं खुणावले. फार गंभीर काही नाही रे, सावरलो आहे मी. डोळे पुसत वरवर हसत तो म्हणाला. पण झालंय काय? काय नाही रे, बायकोशी खरखर झाली होती सकाळीच. रागात कामाला गेलो नाही, धुसफूस करत घरातच बसलो आणि रागात दुपारी जेवलो पण नाही. उगाच तोंडावर पांघरून ओढून बेडरूममध्ये पडून राहिलो. दुपारी कन्या आली शाळेतून. तिचं आणि बायकोचं बोलणं सुरू असल्याचे आवाज कानावर येत होते. मी शांतपणे ऐकत होतो. संध्याकाळी ती ट्युशनला गेली. बायको आमची तशी प्रॅक्टिकल. जेवून दुपारी झोपली वगैरे. आमचा अजूनच संताप. 6 वाजले. भूक लागली होती, पण आमचं इगो. पोरीला आणायला गेलो ट्युशनला. तिच्या एक मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिने मला चॉकलेट दिलं आणि म्हणाली, काका, मी मानसीसोबत नाही बोलणार. का? तिने आज केक नाही खाल्ला, पोट बिघडलं आहे म्हणते. मी मानसीकडे पाहिलं. ती रोडवरील होर्डिंग्सकडे पाहत होती. काय म्हणते ती? मी जरा वरच्या पट्टीत विचारलं. काही नाही, मानसी तुटकपणे म्हणाली. मला आवडलं नाही तुझं वागणं. येताना मी तिला जरा रागात म्हणालो. घरी आलो. बायकोने दार उघडलं. सॉरी वगैरे झालं. जेवायला वाढलंय, बायको म्हणाली. पहिला घास घेतला. पप्पा, माहिती आहे का, आज तुम्ही नाही जेवला म्हणून दीदी पण नाही जेवली दुपारी, मंदार म्हणाला. त्याला पुढे बोलवेना. तसाच हातातला घास टाकला आम्या ताटात आणि पोरीला जवळ ओढलं. यार, तो अश्रू आवरूच शकला नाही. मला देखील भरून यायला लागलं. खुर्चीवरून उठून मी त्याच्या शेजारी जाऊन बसलो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्या दिवशी सकाळीच ओला टॉवेल तसाच बोळा करून टाकला म्हणून ओरडलो होतो मी तिच्यावर. 8वीत गेली, अजून समज आली नाही तुला? पप्पा, तुम्ही दोघे भांडत जाऊ नका ना प्लीज. आम्हाला एकटं एकटं उदास वाटतं. माझ्या कुशीत रडत रडत ती म्हणत होती. अम्या, नुसतं वय वाढलं म्हणजे आपण मोठे होतो असंच काही नसतं, नाही का रे?